नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर, नंदुरबार, रावेर, दिंडोरी आणि शिर्डी हे उत्तर महाराष्ट्रातील 8 लोकसभा मतदारसंघ। या 8 लोकसभा मतदारसंघांपैकी जळगाव आणि रावेर वगळता 6 लोकसभा मतदारसंघात महायुतीचा सुपडा साफ झालाय। उत्तर महाराष्ट्रात महायुतीकडे छगन भुजबळ, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, अनिल पाटील, दादा भुसे, विजयकुमार गावित अशा दिग्गज नेत्यांची फौज होती। तरी देखील उत्तर महाराष्ट्राने महायुतीला का नाकारलं हे आपण या व्हिडिओतून जाणून घेऊ। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राइब, लाइक व फॉलो जरूर करा। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। आपण सुरुवातीला नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय झालं ते पाहू। नाशिक लोकसभा मतदारसंघ अगदी सुरुवातीपासूनच चर्चेमध्ये राहिलेला होता। महाविकास आघाडीमधून ठाकरेंच्या शिवसेनेने राजाभाऊ वाजेंना उमेदवारी दिली होती, पण महायुतीमधून या जागेवर कोण याचा पेच काही सुटत नव्हता। महायुतीमध्ये तिन्ही पक्षांनी यावर आपली दावेदारी सांगितली होती, पण एकनाथ शिंदेंनी ही जागा आपल्याकडेच राखण्यात यश मिळवलं। अगदी शेवटच्या क्षणी हेमंत गोडसेंना उमेदवारी देण्यात आली, पण या लढाईत राजाभाऊ वाजेंनी 6,16,729 इतकी मतं घेत हेमंत गोडसेंचा 1,62,001 इतक्या मताधिक्यानं दारुण पराभव केला। हेमंत गोडसेंना 4,54,728 मतं मिळाली। गोडसे 2014 आणि 2019 अशा 2 वेळा नाशिकचे खासदार राहिलेत, पण यावेळी हॅट्रिक करण्याची संधी हुकली आहे। हट्टानं घेतलेल्या उमेदवारीनंतर निर्माण झालेली नाराजी याचा मोठा फटका गोडसेंना बसला। तसंच मित्रपक्षांकडून म्हणावी तशी मदत मिळाली नाही। भुजबळ यांची नाराजी भोवल्याचीही चर्चा झाली। 10 वर्षात मतदारसंघात भरीव कामं केली नाहीत अशा मतदारांच्या भावना होत्या। शिवसेना फोडल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने मोठी सहानुभूती होती आणि त्याचा फायदा राजाभाऊ वाजेंना झाला आणि परिणामी महायुतीला ही जागा गमवावी लागली। पुढची जागा आहे धुळ्याची। निवडणुकीच्या सुरुवातीला भाजपसाठी एकतर्फी वाटणाऱ्या धुळे मालेगाव लोकसभा मतदारसंघातील लढतीचं चित्र नंतर मात्र पूर्ण बदललं। एमआयएमने उमेदवार न देता काँग्रेसला पाठिंबा देणं, वंचितच्या उमेदवाराचा अर्ज बाद होणं, यामुळे या मतदारसंघात काँग्रेसने आव्हान निर्माण केलं होतं। भाजपचे डॉक्टर सुभाष भामरे आणि काँग्रेसच्या डॉक्टर शोभा बच्छाव यांच्यामध्ये चुरशीची लढत झाली। सुरुवातीला सुभाष भामरे हे आघाडीवर होते, मात्र नंतर शोभा बच्छाव यांनी आश्चर्यकारकरित्या भामरे यांच्यावर आघाडी घेतली आणि शोभा बच्छाव यांचा धुळे लोकसभा मतदारसंघातून विजय झाला। अतिशय अटीतटीच्या लढतीत शोभा बच्छाव यांनी 5,83,866 मतं घेत सुभाष भामरेंचा 3,831 मतांनी पराभव केला। सुभाष भामरेंना 5,80,035 मतं मिळाली। इथं काँग्रेसच्या विजयामुळे डॉक्टर सुभाष भामरे यांची हॅट्रिक हुकली। भामरे हे धुळ्याचे सलग 2 वेळा खासदार राहिलेत। आता या मतदारसंघात भाजपच्या पराभवाची कारणं काय, तर बागलाण पट्ट्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी होती। धुळे आणि सिंदखेडा तालुक्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर होता। धुळे मनपात भाजपाची सत्ता असून देखील पूर्ण न झालेली विकास कामं, मतदारसंघात रोजगाराच्या संधी नसणं, त्यामुळे धुळे शहर आणि मालेगाव मध्यमधील अल्पसंख्याक मतदारांची एक गठ्ठा मतं काँग्रेसच्या पारड्यात पडली। परिणामी धुळ्याची जागा महायुतीला गमवावी लागली। अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली। मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच निलेश लंके आणि सुजय विखे पाटील यांच्यात अटीतटीची लढाई सुरू होती। निलेश लंके आघाडीवर तर कधी सुजय विखे पाटील आघाडीवर जात होते, पण यात लंकेंनीच बाजी मारली। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे निलेश लंके जायंट किलर ठरले। लंकेंनी डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा 28,929 मतांनी पराभव केला। लंकेंना 6,24,797 इतकी मतं मिळाली, तर डॉक्टर सुजय विखे पाटील यांना 5,95,868 मतं पडली। सुजय विखेंचा पराभव म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रतिष्ठेलाच हा धक्का लागला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। या निवडणुकीत विजयाकरिता सुजय विखे यांनी अगदी सुरुवातीपासूनच आघाडी घेतलेली होती। त्यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः सभा घेतली होती। एवढंच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत अनेक आजी माजी मंत्र्यांनी देखील सुजय विखेंचा प्रचार जोरात केला।
नगर जिल्ह्यातील भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अनेक बडे नेते सुजय विखे यांच्या पाठीशी होते. विखे यांची स्वतःची यंत्रणा देखील मोठ्या प्रमाणावर ग्राउंड लेवलला कार्यरत होती. इतका सगळा प्रयत्न करून देखील पहिल्यांदाच खासदारकीच्या निवडणुकीत रिंगणामध्ये असलेल्या निलेश लंकेंनी सुजय विखेंना पराभवाची धूळ चारली आहे आणि नगरची जागा ही महायुतीच्या हातून गेली. नंदुरबारही महायुतीच्या हातून गेलाय. नंदुरबार लोकसभा मतदारसंघ हा पहिल्यापासून काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. पण अलीकडच्या काळात इथं भाजपनं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. 2014च्या निवडणुकीत भाजपने काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडत नंदुरबारवर आपला झेंडा फडकावला होता. 2019 मध्येही भाजपनेच बाजी मारली होती. भाजपच्या हिना गावित सलग 2 वेळा निवडून आल्या होत्या. यावेळी देखील त्यांनाच संधी देण्यात आली, पण काँग्रेसला हा गड पुन्हा काबीज करण्यामध्ये यश आलंय. काँग्रेसकडून नवखा चेहरा असलेल्या गोवाल पाडवी यांनी 7,45,998 इतकी मतं घेत हिना गावितांना 1,59,120 इतक्या मताधिक्यानं पराभूत केलंय. हिना गावितांना 5,86,878 मतं पडली. या मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढली होती, त्यामुळे या वाढलेल्या टक्केवारीचा फायदा काँग्रेसला झालाय. इथं महायुतीला फटका का बसला तर भाजपाचे नेते डॉक्टर विजयकुमार गावित आणि त्यांच्या कन्या डॉक्टर हिना गावित आणि जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या कार्यपद्धतीवर पक्षांतर्गत आणि महायुतीच्या घटक पक्षात नाराजी होती. मित्र पक्षांच्या विकास कामांना नेहमी कात्री लावण्याचा आरोप देखील झाला होता. मित्र पक्षांनी उमेदवार बदलाची मागणी करत उघड नाराजी व्यक्त केली होती. विशेष म्हणजे भाजपा अंतर्गत एकाच गटाचा पाठिंबा असल्याची चर्चा झाल्याचं दिसून आलं होतं आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून ही जागा महायुतीला गमवावी लागली. उत्तर महाराष्ट्रातली पुढची जागा आहे दिंडोरीची. केंद्रीय मंत्री राहिलेल्या भारती पवार यांना दिंडोरीतून पराभवाचा सामना करावा लागलाय. मतमोजणीच्या आदल्या दिवशी माध्यमांसोबत बोलताना भारती पवार यांनी 1 लाखांच्या फरकानं माझा विजय होईल असा विश्वास व्यक्त केला होता, पण दिंडोरीच्या मतदारांनी त्यापेक्षाही जास्त मतांनी भारती पवार यांचा पराभव केलाय. डॉक्टर भारती पवार यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या भास्कर भगरेंनी 5,77,339 इतकी मतं घेत पवार यांना 1,13,199 मतांनी पराभूत केलंय. भारती पवार यांना 4,64,140 मतं मिळाली. या मतदारसंघात कांद्याचा मुद्दा महत्त्वाचा होता आणि तोच मुद्दा गाजल्याचं सुद्धा बघायला मिळालं. भाजपच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ भास्कर भगरेंनी खेचून आणलाय आणि ते इथं जायंट किलर ठरलेत. लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी डॉक्टर भारती पवार यांच्याबद्दल प्रचंड नाराजी होती. विरोधकांपेक्षा स्वपक्षीय भाजपातून त्यांना मोठा विरोध होता आणि त्याचा परिणाम निकालामध्ये दिसून आला. महायुतीला ही जागाही गमवावी लागली. शिर्डीची जागाही महायुतीच्या हातून गेली. ठाकरेंच्या शिवसेनेच्या भाऊसाहेब वागचौरेंनी 4,76,900 मतं घेत शिंदेच्या शिवसेनेच्या सदाशिव लोखंडेंचा 50,529 मतांनी पराभव केला. लोखंडेंना 4,26,371 मतं मिळाली. सदाशिव लोखंडे गेली 2 टर्म खासदार राहिले, पण यावेळी हॅट्रिक साधण्याची संधी हुकली. यावेळी त्यांचा पराभव का झाला तर खासदार म्हणून 10 वर्षात कोणतंही पथदर्शी काम नाही अशी चर्चा होती. महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांमध्ये प्रचारात एकी दिसली नाही. महायुतीतील नेत्यांच्या स्वतंत्र प्रचार फेऱ्या, युतीच्या नेत्यांचं मनोमिलन झालं नाही. लोखंडे 10 वर्षात तालुक्यातील गावागावात पोहोचले नाहीत. खासदार दिसले नाही ही भावना जनतेच्या मनामध्ये होती आणि परिणामी महायुतीला ही जागा गमवावी लागली. एकूणच उत्तर महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसलाय. 2014 आणि 2019 मधील लोकसभा निवडणुकीत मोदी लाट पाहायला मिळाली, मात्र यंदाच्या निवडणुकीत पक्ष फोडाफोडीतून निर्माण झालेली सहानुभूतीची लाट दिसून आली. महाविकास आघाडीकडे निष्ठावान पक्षाच्या कार्यकर्त्यांची फौज, महाराष्ट्राच्या राजकारणात निर्णायक असलेल्या मराठा मतदारांची नाराजी, संविधान धोक्यात आहे या विरोधकांच्या प्रचारामुळे अल्पसंख्याक आणि दलित समाज यांचा महायुतीला वाढलेला विरोध ही सगळी कारणं महायुतीच्या उमेदवारांच्या पराभवाची मुख्य कारणं ठरली. परिणामी उत्तर महाराष्ट्राने महायुतीला नाकारलं. याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि फेसबुक व यूट्यूबवर फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो जरूर करा.